नमस्कार, मी चैतन्य कायंदे आणि आज माझ्यासोबत एक पुण्याचा ग्रुप आहे. त्यांच्याकडे जरा वेळ कमी होता, पण तरी त्यांना इथले 4 पॉईंट दाखवले जे प्रमुख होते, तर त्यांना माहिती पण दिली. तर मला त्यांना आलेला अनुभव असा आहे तो कसा होता ते विचारायचं आहे. तर मी इकडे सरांपासून सुरुवात करतो की तुम्हाला इथे आल्यानंतर काय वाटलं. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोक इथे येऊन गाईड करत नाही. तर सर, तुम्हाला काय वाटतं इथे आल्यानंतर गाईड करायला पाहिजे की गाईड करणं अत्यंत आवश्यक आहे. आधी मी साताऱ्यावरून आलो, डॉक्टर महादेव कुंभार. इथं आम्हाला कायंदे सरांनी, चैतन्य कायंदे सरांनी लोणार परिसरातली सगळी मंदिरं आणि लोणार तळ अत्यंत सविस्तर आणि ज्ञानप्रबोधक अशी माहिती सांगून ते सांगितलं. इथं येऊन मुद्दाम गाईड केल्याशिवाय हे स्थळ पाहणं त्या अर्थानं वेळेचा अपव्ययच होईल असं वाटतं. नमस्कार, मी नारायण नमदे कुंभार, मंदिर अभ्यासक आणि लेखक आहे. पुण्यावरून आलो आणि पुण्याच्या आमच्या फिरस्ती ग्रुपमार्फत चैतन्य सरांचा नंबर आम्हाला मिळाला आणि सुजाता मॅडमनी त्यांचा नंबर आम्हाला दिला आणि खूप छान झालं की त्यामुळे खऱ्या अर्थाने लोणार आम्ही पहिल्यांदा जरी पाहत असतो तरी खूप उपयुक्त अशी माहिती मिळाली. आणि आतापर्यंत आम्ही अयोध्येला जरी गेलेलो नसतो तरी इथे दैत्यसुदन मंदिरात आल्यानंतर त्या रामाचीच मूर्ती आम्हाला इथं पाहायला मिळाली असं वाटलं. आणि मंदिराचा सखोल अभ्यास आणि एकूणच वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र आणि लोणारचा भौगोलिक सगळा परिसर याबद्दलची खूप चांगली माहिती चैतन्याने दिलेली आहे. आणि त्यामुळेच असं वाटतं की आपल्याला मार्गदर्शक असल्याशिवाय माहिती मिळत नाही. त्यानंतर या मंदिराच्या संपूर्ण वास्तुशास्त्रासंबंधी आणि मंदिरांचा जो इतिहास आहे त्या संदर्भातली खूप छान माहिती चैतन्य सरांनी आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणूनच आपण परदेशात जातो वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला, पण आपल्याच महाराष्ट्रात कितीतरी अद्भुत अशा गोष्टी आहेत त्या आपण जरूर पाहायला पाहिजेत. माझा विचार आहे की यानंतर आल्यानंतर 2 दिवस निवांतपणे चैतन्याला घेऊन इथला अजून सगळा परिसर पाहायचा आहे. तेव्हा त्यांनी आम्हाला एवढा वेळ देऊन जे मंदिर दाखवलं, हा सगळा परिसर दाखवला, त्याबद्दल आमच्या सर्व पुण्याच्या या सभासदांतर्फे मी त्यांचे आभार मानतो. सौ प्रतिमा नारायण कुंभार, पुण्याहून आलेले आणि इथे हा लोणार परिसर पाहताना खरोखरच थक्क व्हायला होतं. ही सगळी अद्भुत किमया निसर्गाची आणि चैतन्य सरांनी इतकी इत्तंभूत माहिती आम्हाला दिलेली आहे की ते ऐकून आम्ही अक्षरशः थक्क झाले. धन्यवाद. मी सौ उज्ज्वला महादेव, साताऱ्यामधून आलेले आहे. हे मंदिर खूप प्राचीन आणि खूप सुंदर आहे. चैतन्य सरांनी खूप छान माहिती दिली, त्यांचे आभार. सो आता बघा, माझी एक स्वतःची वेबसाईट आहे, तुम्ही त्याला पण लॉग इन करू शकता. त्याचं नाव आहे lonarlakeguide.com आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8888264934 आणि चॅनलचं नाव आहे लोणार लेक चैतन्य कायंदे. सर्च केल्यानंतर माझं नाव येतं. जय जय महाराष्ट्र. थँक्यू.